नमस्कार। आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत। आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या मागे जे आहे कार्यालय आहे ट्रॅफिक पोलिसांचं। या ठिकाणी ट्रॅफिक पोलीसचे जे विरारचे अधिकारी आहेत महेश शेट्टे या ठिकाणी बसतात आणि आत्ताची बातमी ही आहे ट्रॅफिकची। आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्वी देखील आपण ट्रॅफिकचे अनेक मुद्दे केलेले आहेत आणि ट्रॅफिकच्या मुद्द्यामध्ये किती काय होऊ शकतं आणि रिक्षा चालक कशा प्रकारे गुंडागर्दीवर जातात आणि कशा प्रकारे जनतेला त्रास देतात याचा एक जिता आत्ता नमुना घडलेला आहे आणि ही घटना माझ्यासोबतच घडली आहे। आधी आपण हा व्हिडिओ बघा। त्याला फोटो काढा, हे करा, तुम्ही लिगली जाते काय ते जे काय एवढा मास दाखवतोय तो एवढा मास दाखवतोय। हा युनिफॉर्म कुठे तुझा? कुठे युनिफॉर्म तुझा? रिक्षाचा युनिफॉर्म कुठे तुझा? कुठे युनिफॉर्म कुठे तुझा? काय युनिफॉर्म आहे? युनिफॉर्म कुठे तुझा? रिक्षाचा नंबर लायसन्स दाखव। दाखव कुठे तुझा युनिफॉर्म कुठे? मॅडम आवाज करू नका, तुम्ही पण आवाज करणार आवाज। कुठे युनिफॉर्म? युनिफॉर्म कुठे? लायसन्स कुठे? तुमचा हेल्मेट कुठे? हेल्मेट नाही हेल्मेट कुठे? तुला काय मध्ये तू कोण आहे? रिक्षा आलाय? कोणता रिक्षा आहे तुझी? रिक्षा कुठे? नाही रिक्षा कुठे? खून होतो किंवा एखाद्या प्रवाशासोबत कोणती मोठा अपघात होतो, महेश शेट्टांना पाकिट पोचवा आणि तुम्ही रिक्षा चालवू शकता। या संपूर्ण घटनेमध्ये हे जो गुन्हेगार आहे तो हा रिक्षा चालक तर आहेच, पण ह्यापेक्षा मोठा गुन्हेगार आहे महेश शेट्टे। या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं हा रिक्षा चालक जो आहे ही विरार स्टेशनकडची घटना आहे। विरार स्टेशनकडे डेपो परिसरामध्ये हा रिक्षा चालक आहे आणि हा रिक्षा चालक जो आहे तो चाळपेठ आगाशी या ठिकाणाचा आहे आणि तिकडून तो भाडी स्टेशनपर्यंत आणतो आणि रिसॉर्टची भाडी रिक्षा चालक मारतो असं देखील आम्हाला कळलं आहे। म्हणजे माहितीनुसार हा व्हिडिओ जो आहे एक रविवारचा व्हिडिओ आहे जेव्हा गजबजलेली गर्दी असते, रिसॉर्टवरून येणारे नागरिक असतात आणि या संपूर्ण गर्दीमध्ये जे आहे या रिक्षा चालक मध्येच उभा राहिला। नागरिकांना उतरवण्यासाठी हे रिक्षा चालक मध्ये रिक्षा उभी करतात आणि जेव्हा ह्यांना बाजूला करायला सांगायला लागायचं तेव्हा हे लोक काय करतात की जोरदार ओरडाओरडी करतात। त्यांचा एक युनियन असतो, हे लोक एकत्र येतात आणि इतकंच नाही तर नागरिकांना मारायचा देखील प्रयत्न करतात। माझ्यासोबत जे होते त्यांच्यावर त्यांनी हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि या संपूर्ण घटनेनंतर जेव्हा व्हिडिओमध्ये त्यांना हे विचारलं गेलं की तुमच्याकडे बॅच कुठे आहे, तुमच्याकडे युनिफॉर्म कुठे, तर त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं। त्याच्याकडे कोणतेही बॅच नाही आहे, कोणताही युनिफॉर्म नाही आहे आणि असे रिक्षा चालक जे आहेत ते गाव गुंड आहेत आणि ह्या गुंडागर्दीमुळे रिक्षा चालकांमुळे आज कोणतेच नागरिक सुरक्षित नाही आहेत। गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती असेल गेल्या 1 वर्षभर झाला 7 सी रिसॉर्टवरती कारवाई झाली होती, ते देखील एक अशाच रिक्षा चालकामुळे। घटना अशीच होती की काही रिक्षा चालकांनी मिळून शिवसेना शिंदे गटाचे ठाणेचे पदाधिकारी होते, त्यांना मारहाण केली, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी या संपूर्ण रिसॉर्टवरती कारवाई करायला लावली। त्यावेळेस कदाचित आपल्याला असं वाटलं असेल की रिक्षा चालकांची काय चूक होती, ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे अधिकच कठोर झाले आणि कुठेतरी प्रशासनाला नमतं घ्यायला पाहिजे होतं। परंतु खरंच या संपूर्ण घटनेनंतर कुठेच आम्हाला असं वाटत नाही की प्रशासनाने नमतं घेतलं पाहिजे। खरं तर आज जे गावातली लोक आहेत, गावातले जे रिक्षा चालक आहेत त्यांची एक युनियन झालेली आहे, एक गट झालेला आहे आणि यांची गाव गुंडागिरी कुठेच संपत नाही आहे। आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आणखी एक व्यक्ती आहे ज्याला जेव्हा विचारलं की तुम्ही देखील रिक्षा चालक आहात तर तो हो बोलतोय आणि काय करणार म्हणून तो अंगावर यायचा प्रयत्न करतोय। हे दोन्ही रिक्षा चालकांबाबत आता पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देण्यात आलेली आहे आणि याबाबत महेश शेट्ट्यांना देखील माहिती देण्यात आलेली आहे। परंतु महेश शेट्टे यावर कारवाई करतात की नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। कारण महेश शेट्ट्यांना जर कारवाई करायची असती त्यांनी आत्तापर्यंत अनेक नल्ले रिक्षा चालक आहेत, अनेक रिक्षा चालक अनधिकृत आहेत किंवा जे रात्रीचे रिक्षा चालक जातात, जे अंमली पदार्थ सेवन करतात त्यांच्यावर कारवाई केली असती। परंतु ट्रॅफिक पोलीस झोपलेले आहेत। महेश शेट्ट्यांना फक्त आपले महिने पूर्ण करायचे आहेत आणि इथून चालतं व्हायचं आहे। विरारचा नाश होऊ दे विनाश होऊ दे त्यांना काहीही पडलेलं नाही आहे। याआधी जेव्हा अर्नाळ्यामध्ये ते होते तेव्हा देखील अर्नाळ्याचा किती विकास होता आणि किती क्राईम रेट होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं आणि आता जेव्हा ते ट्रॅफिकमध्ये आलेले आहेत त्यामध्ये ते फक्त आता रिटायरमेंटची वाट बघतायत आणि त्यांना काही पडलेली नाही आहे की जनतेसोबत काय होतंय काय नाही। या रिक्षा चालकाला फक्त आपली रिक्षा बाजूला करायला सांगितली म्हणून या रिक्षा चालकाचा इतका आक्रोश झाला की हा मारहाणीवर आला आणि इतकंच नाही तर हा महिलेला देखील बघून घेत नव्हता। जेव्हा त्याला बाजूला करण्यात आलं तर हा रिक्षा चालक म्हणतो की जर मला काही झालं, माझं टी-शर्ट फाटलं तर मी आई बहीण करून टाकेल। म्हणजे इतक्या लेवलपर्यंत हे रिक्षा चालक एका महिलेशी बोलायला देखील मागे पुढे बघत नाही। मग खरंच आपण महिला प्रवासी आणि आपल्या आया बहिण्या हे खरंच या रिक्षा चालकांसोबत सुरक्षित आहेत का हाच मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। आज जेव्हा रिक्षा चालकाची कंप्लेंट करावी तर नेमकं ह्याचं लायसन्स कसं कॅन्सल करावं, ह्याचं बॅच कसा रद्द करावा हाच एक मोठा प्रश्न आहे। कारण त्याच्याकडे कोणताही बॅच नाही आहे, कोणता युनिफॉर्म नाही आहे। मग महेश शेट्टे
शेट्टे नेमकी कोणावर कारवाई करणार आणि काय कारवाई करणार हाच एक मोठा प्रश्नचिन्ह. तुमच्या विभागामध्ये एक रिक्षा चालक इतकी गुंडागिर्दी करतोय आणि ते पण एक अशा व्यक्तीसोबत जो एका समाजाचं प्रवक्ता आहे, त्या समाजासाठी एक आवाज उचलतो आणि अशाच व्यक्तीसोबत जेव्हा हे गावगुंड अशा प्रकारची गोष्टी करतात तर सामान्य नागरिकासोबत या रिक्षा चालकांचं काय वागणं असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. महेश शेट्टेंना याबाबत वारंवार तक्रार करून झालेली आहे, परंतु त्यांच्याकडून अद्यापही काही रिस्पॉन्स आलेला नाही आहे. त्यांनी या रिक्षा चालकावर काय कारवाई केली, किती कारवाई केली हे देखील त्यांना सारखं विचारण्यात येतं, परंतु त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही आहे. म्हणजे कुठेतरी महेश शेट्टे आता गुंडांचे राजा बनत चाललेत. एक ट्रॅफिक पोलीस जो इथे आला होता आपली ड्युटी करण्यासाठी, ते नेमकी इथेपासून काय करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रिक्षा चालक आणि गावातली लोक ह्यांची आता इतकी जास्त युनिटी झालेली आहे की आपण बघू शकता आपल्याला आता बसतानाही विचार करावा लागेल की या गावगुंडांसोबत प्रवास करायचा की नाही करायचा. रात्री अपरात्री जर आपल्याला एखादी तक्रार आहे रिक्षा चालकांना करायची असेल तर आपण कशी करणार, कारण ह्यांच्याकडे आधीच अरेरावी ही तयार असते आणि ह्यांचे साथ देणारे इतर गावातली जी लोक आहेत ते देखील तयार असतात. हा चाळपेट नाक्यावर हा रिक्षाचालक उभा असतो आणि तिथूनच ह्याची सुरुवात होते, परंतु हा कोणत्या युनियनसोबत नाही आहे, हा कोणासोबतही नाही आहे. ह्याचं नाव बलराज असल्याचं आम्हाला असं कळलेलं आहे. आणि हा जो व्यक्ती आहे ह्या संपूर्ण वसई विरारमध्ये जे आहे ती भाडी मारत असतो आणि ह्याच्यासोबत आधी अशा घटना घडल्यात हे देखील आम्हाला कळलं आहे. म्हणजे ह्याचे वाद वारंवार होत असतात, ह्याच्यावर तक्रारी पण अनेकदा केलेल्या आहेत, परंतु नागरिकांसोबत हा कसा वागत असेल आणि किती असुरक्षित आहे हा व्यक्ती हे देखील समजता नाही येतं. जेव्हा एका महिलेशी बोलताना हा इतका खालच्या थराला जाऊ शकतो तर पुरुषांसोबत काय काय करत असेल ह्याचा देखील आपण विचार करावा. आपण एक रिक्षा चालक आहोत, आपल्याकडे बॅच नाही आहे, आपला युनिफॉर्म नाही, आपण कोणत्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही आहोत, तरी देखील इतकी अरेरावी कोणाच्या जीवावर ही लोक करतात. तर आम्ही तुम्हाला उत्तर देतो, या कार्यालयात जे बसतात त्यांच्या जीवावर. या कार्यालयात बसतात महेश शेट्टे पहिल्या माळ्यावरती, ह्यांच्या जीवावर. गावातले असू दे किंवा इतर रिक्षा चालक असू दे, ह्यांची हिंमत आता इतकी वाढलेली आहे कारण ह्यांना माहिती आहे महिन्याचे 1000-2000 महेश शेट्टेंपर्यंत पोचवा आणि आपल्याला हवं ते करा. आणि हे सत्य आहे. या आधी देखील बऱ्याच बातम्या झालेल्या आहेत, या आधी देखील बरेच रिपोर्ट बनवण्यात आलेले आहेत, परंतु महेश शेट्टे कारवाई करत नाहीत. ह्याचा अर्थ हाच आहे की महेश शेट्टेंना बरोबर पाकिटं पोचत आहेत कारवाई न करण्यासाठी. आणि म्हणूनच आमचा आरोप आहे की आता रिटायर होईपर्यंत ज्या प्रकारे महेश शेट्टेंना फक्त आपली रिटायरमेंट काढायची आहे, त्यांना इथल्या महिलांचा, इथल्या इतर प्रवाशांची कोणती काळजी नाही आहे. जर एखाद्या महिलेचा यामध्ये खून होतो किंवा एखाद्या प्रवाशासोबत कोणती मोठा अपघात होतो, महेश शेट्टेंना पाकिट पोचवा आणि तुम्ही रिक्षा चालवू शकता. या संपूर्ण घटनेमध्ये हे जो गुन्हेगार आहे तो हा रिक्षा चालक तर आहेच, पण ह्यापेक्षा मोठा गुन्हेगार आहे महेश शेट्टे, जे वारंवार तक्रारी केल्यानंतर पण कुठेही कारवाई करत नाहीत आणि फक्त आपल्या रिटायरमेंटचे दिवस मोजत आहेत की कधी मी एकदाचा रिटायर होतो आहे आणि इथे एक मोठा गल्ला घेऊन मी इथून चालता होतो आहे. म्हणजे खरे आरोपी जे इथे बसलेले आहेत अधिकारी, ह्यांना कोणी विचारत नाही, कारण हेच आहे जे या रिक्षा चालकांना मोठं करत आहेत. म्हणून इथे कोणताही धाक राहिलेला नाही आहे. या व्हिडिओचं आता जो आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे, या व्हिडिओ ज्याप्रमाणे आहे, अनेक नागरिकांना असे अनुभव येत असतात, परंतु नागरिक बोलण्यामध्ये आणि वाद घालण्यामध्ये वेळ वाया घालवत नाहीत आणि पुढे निघून जातात. परंतु जर आपल्यापर्यंत अशी काही माहिती असेल तर नक्की पोचवा, कारण महेश शेट्टे यांच्यामुळे हे गावगुंड जे आहेत ते भरपूर वाढायला लागले आणि ह्यांच्यावर आता कारवाई झालीच पाहिजे.